मला भाजपचं एक कळत नाही. एक मोठा बलाढ्य नेता, स्वयंघोषित विश्वगुरू नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ आहे. त्यांना हे लोक घ्या, ते लोक घ्या, ते घर तोडा, ते पक्ष तोडा. हे भाजपला करावं का लागतं? त्या विश्वगुरूच्या नावाने मतं मागतात ना हे लोक, नरेंद्र मोदींच्या नावाने. पण त्याच्या नावाने जिंकायला पाहिजे ना. भाजपची अवस्था अशी पूर्ण देशभरात आहे, महाराष्ट्रासहित, की ते निवडूनच येऊ शकत नाही. म्हणून जी काही मूळ मुद्दे जे आहेत जनतेचे, ज्याचे आश्वासन यांनी 2014 आणि 2019ला दिलं, त्या आश्वासनाची हे पूर्तता करू शकले नाही. आणि म्हणून भ्रष्टाचारी लोक जमा करायचे, त्याला भ्रष्टाचाराचा आरोप लावायचा, त्याचे पैसे. बघ, आता अजित पवारांकडून 17,000 कोटी यांनी जमा केलेत का? अशोक चव्हाणांकडून त्यांनी आदर्श घोटाळ्याचे पैसे घेतलेत का? अशा सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ना या लोकांना. मैंने खाऊंगा ना खाने दूंगा असं सांगणाऱ्या नरेंद्र मोदींनी सगळे भ्रष्टाचारीच लोक जमा केलेत. आणि या भ्रष्टाचारी लोकांच्या माध्यमातून आज देशाची संपत्ती लुटण्याचं काम ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारने चालू केलेलं आहे, आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न दुर्लक्षित केले. त्या प्रश्नाचं उत्तर यांना जनतेला द्यायचं आहे, पण त्या प्रश्नावर हे बोलत नाही. नरेंद्र मोदींचं मी भाषण पाहतोय आता निवडणुकीचे, ते देशाच्या जनतेसाठी काहीच बोलत नाही. ते गांधी परिवाराने असं केलं, नेहरू परिवाराने असं केलं. हे काही मुद्दे आहेत, 10 वर्षाच्या पहिले तुम्ही तेच मुद्दे सांगून सत्तेत आलेत. आता ते मुद्दे संपलेत. तुम्ही काय केलं देशासाठी? किती देश विकला? तुमच्या मित्रांना 16.5 लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ केलं, ते सांगा ना, कशासाठी केलं? शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकले नाही तुम्ही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुमच्या 10 वर्षाच्या काळात वाढल्या, त्याचं उत्तर द्यायचं नाही. शेतकऱ्यांना साधे विद्युत देत नाही, रोज महागाई वाढवता येते, त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि म्हणून मूळ प्रश्नावर भाजपने आता लोकांकडे जावं, पण ते भाजप मुद्दाहून जात नाही. माध्यमांना पकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम जे भाजप करते आहे, ते आता देशातल्या जनतेने ओळखलेलं आहे. आणि या काळामध्ये मोदीचं सरकार आता येणार नाही, हे आता जनतेने तय केले. डमी तर भाजपचे उमेदवार आहेत, नागपूरचा पण डमी उमेदवार आहे. दुसऱ्याला डमी म्हणायचं, यांचे काय आहे? मी मतं मागणार नाही, मी लोकांच्या घरी जाणार नाही, मतं द्यायची असेल तर ते देतील. आता काय गलोगली फिरतात आहे? म्हणजे डमी उमेदवार आहे त्यांचा, असं म्हणायचं का आम्ही? कुठलाही उमेदवार असेल त्याला असं डमी हे देऊन भाजप जे जनतेची दिशाभूल करते, ते आता भाजपच्या या सगळ्या मानसिकतेला, या विक्षिप्त मानसिकता जी भाजपची आहे, ती आता जनता ओळखून आहे. त्यामुळे रामटेक लोकसभा असेल किंवा नागपूर असेल, भंडारा गोंदिया असेल, गडचिरोली असेल किंवा आमची चंद्रपूरच्या पहिल्या टप्प्यातल्या 5ही निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडी जिंकेल असं चित्र पूर्ण आहे. त्याच्यामुळे यांनी उमेदवार ठेवलेले ते डमी होते का, हा प्रश्न निर्माण होतो ना. आता महायुती सोडा, त्याचं महाभारत चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगतो की आता सगळ्यात महत्वाची भूमिका, कालच आमच्या काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आम्ही जाहीर केलेला आहे. आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, अशा सगळ्या नेत्यांनी या देशाला, देशाच्या जनतेला आमची काँग्रेसची भूमिका काय आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस काय करणार, तरुणांसाठी काय करणार, महिलांसाठी काय करणार, गरिबांसाठी काय करणार. आणि विशेष करून ज्या ओबीसी चळवळीमध्ये देशभरातल्या अनेक संघटनेनी अनेक वर्षापासून आंदोलन करत होते आणि ज्या मागण्या होत्या, त्या मागण्या आता जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पक्षाने मांडलेल्या आहेत. जनगणने सहित हे सगळे इश्यू जे ओबीसी संघटनेचे होते, ती भूमिका स्पष्ट काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे. आता खऱ्या अर्थानं ओबीसी संघटनांची जबाबदारी जास्त बनते आहे की तुम्ही कालपर्यंत जे मोर्चे काढत होते त्याला आता पूर्ण करण्याची संधी आलेली आहे. तर मला या निमित्तानं आव्हान सगळ्या ओबीसी समाजाला करायचं आहे की ज्यासाठी तुम्ही उन्हात, पावसात, हिवाळ्यात, लहान पोरापासून तर वयोवृद्धापर्यंत मोर्चे काढलेत ओबीसीच्या जनगणनेच्या बाबत, त्यांच्या विकासाच्या बाबत, त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी, आज ती भूमिका काँग्रेस पक्षाने मान्य केलेली आहे. आणि म्हणून आता हे सरकार आणणं हे आता ओबीसी समाजाच्या हातात आहे. धर्माच्या नावाने जे आपल्याला सातत्यानं भाजपनी जी अफूची गोळी देऊन ठेवून आपलं शोषण केलं,
त्या भाजपपासूनही आता आपण सावध राहिलं पाहिजे, हे आवाहन मी माझ्या ओबीसी समाजाच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी करतोय.